माझ्या इंटिग्रिटी बद्दल या जगात कोणाच्या बापाला शंका येऊ शकत नाही। कोणाच्या बापाला माझ्या निष्ठेविषयी शंका येऊ शकत नाही, कोणाच्या बापाला। ह्याच्यापेक्षा अधिक मला काय बोलायचं नाही। शेवटी साहजिक आहे, ते माझे नेते आहेत, त्यांच्यावर बोलल्यानंतर मी पण सहन करणार नाही। तुमच्या नेत्यावर कोणी बोलत तुम्ही सहन करणार नाही। फारच राग होतो यांना एकनाथ शिंदेंचं नाव घेतल्यावर, गुलाबराव पाटलांना। काय 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 म्हणजे आम्ही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल। कसं असेल तर बसतो खाली साहेब। गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल। मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो। गुलाबराव खरं सांगा, मी तुम्हाला विचारलं की नाही, मी शांत शांत का? हे मुंबऱ्याच्याच अवतीभोवती फिरतायत। तर म्हणायला गेलं तर ते शिंदे साहेबांचे मित्र स्वतः कबूल करतात। शिंदे साहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात। उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती, तुमचं शहर आहे, या शहराने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं। आपलं वजन आहे। आज अमित शहा असोत, अमित शहा साहेब असोत, नरेंद्र मोदी साहेब असो, आपल्या शब्दाला किंमत आहे। एखादा मोठा निधी घेऊन या ठाणे शहरासाठी। 2002 साली मी आणलेलं शाही धरण आजही पेंडिंग आहे। घ्या ना, पैसा घ्या, ते शाही धरणाला सुरुवात करा। काळू नदीवरील धरणाला सुरुवात करा। जे फारच राग होतो यांना एकनाथ शिंदेंचं नाव घेतल्यावर, गुलाबराव पाटलांना। काय 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 म्हणजे आम्ही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल। कसं असेल तर बसतो खाली साहेब। अरे बोला बोला, आवडतं म्हणजे तुम्हाला जबाबदारी दिली आहे का नगर विकासची? बोला बोला। फारच डिस्टर्ब होता तो, हे लोक काय कळत नाही। चालतं, आमचे मित्र आहेत ते। असं गुलाबराव सोडा। अध्यक्ष महोदय, आणि नाही साहेब, काय माहिती, एक प्रश्न गंभीर आहे। गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल। मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो। गुलाबराव खरं सांगा, मी तुम्हाला विचारलं की नाही, तुम्ही शांत शांत का? म्हणाले जाऊ दे, कशाला आता कशाला कोणाला अंगावर घ्यायचं, तुम्ही बघताय ना काय चालू आहे। हे आत्ता मला कळलं यार। नाही आत्ता कळलं मला, हे ते सारखे टोमणे मारतायत ना मला, त्याच्यावर ना मला कळलं की डाल में कुछ काला है। बोला बोला। मी यांचं नाव घेतलंच ना, मी गुलाब म्हटलं। आता बोलू द्या। आम्ही कमळ पण म्हणेन। बोला 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 बोला। अध्यक्ष महोदय, आव्हाड साहेब हे आमचे चांगले मित्र आहे। ते मुंबऱ्याच्याच अवतीभोवती फिरतायत। खरं म्हणायला गेलं तर ते शिंदे साहेबांचे मित्र स्वतः कबूल करतात। आणि शिंदे साहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात। सांगायचा अर्थ असा आहे की 7-8 वर्ष टर्म ते आमदार आहे, मंत्री आहे, पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही, हा माझा त्यांच्याकडे पण सवाल आहे। कारण की ते महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेते आहेत। त्यामुळे मोदी साहेब आणि शहा साहेबांपर्यंत जाण्याची काही गरज नाही। आणि शिंदे साहेबांच्या बोलल्यानंतर मी तुम्हाला काहीच नाही म्हणलं, करूया असं बोललो। शेवटी साहजिक आहे, ते माझे नेते आहेत, त्यांच्यावर बोलल्यानंतर मी पण सहन करणार नाही। तुमच्या नेत्यावर कोणी बोलत तुम्ही सहन करणार नाही। आणि एकांतात झालेल्या गोष्टी तुम्ही पण मला काय बोलले, आमच्याही राष्ट्रवादीमध्ये काही खरं राहिलं नाही म्हणले। चला पुढे जाऊया, पुढे जाऊया, आहे की नाही? चला आव्हाड साहेब बोला, आव्हाड साहेब बोला। कन्क्लूड करा। कन्क्लूड करतो मी माझ्या, नाही ते ठीक आहे, ते चालतं। माझ्या इंटिग्रिटी बद्दल या जगात कोणाच्या बापाला शंका येऊ शकत नाही। कोणाच्या बापाला माझ्या निष्ठेविषयी शंका येऊ शकत नाही, कोणाच्या बापाला। ह्याच्यापेक्षा अधिक मला काय बोलायचं नाही। अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांवरती मी टीका केलेली नाही, अपेक्षा व्यक्त केली आहे। अध्यक्ष महोदय, मी आमदार आहे, 5-6 टर्मचा आमदार आहे। अहो, महानगरपालिका 40 वर्ष त्यांच्या हातात आहे। तुम्हाला सांगावी लागते हो साहेब, तुम्हाला सांगावी लागते। जाऊ द्या अध्यक्ष महोदय, माझ्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली की मी 7-8 टर्मचा आमदार आहे। नाही, थोडंसं ज्ञान मलाही आहे। अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेचं धरण बांधण्याचं काम महानगरपालिकेने करायला क्षेत्रात,
शिवसेना आहे ना सत्तेत दादा, 92 सालापासनं 35 वर्ष होते ना ते दादा. अहो दादा चला. 35 वर्ष तुमची सत्ता आहे ना. सन्मान्य सदस्य दिलीप बनकर. 5 शेवटची 2-3 मिनिटं द्या. नाही ना. 2-3 मिनिटं. कन्क्लूड तुम्हाला मगच म्हटलं. हा ठीक आहे कन्क्लूड करा, संपवा. त्यामुळे शासनाकडे माझी आग्रहाची विनंती आहे हा की ठाणे शहराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढतोय. भ्रष्टाचाराने ठाणे महानगरपालिका पोखरली जाते आणि त्यामुळे ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. ओके. आणि आपलं कळव्याचं बोलते हो, तुम्हाला मुंबरा का दिसतो? काय मुंबऱ्यामध्ये माणसं राहत नाहीत का? मारून टाका ना, मुंबऱ्यातल्या माणसांना मारून टाका, चला दिलीप बनकर साहेब मारून टाका.